अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये तर दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी शुक्ल पक्षामध्ये येत असते तिला आपण विनायक चतुर्थी म्हणतो आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणत असतो. अशा या 2 चतुर्थी महिन्यातून येत असतात. या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा केला, उपवास केला तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात. परंतु जरी तुम्हाला उपवास करणे शक्य झाले नाही, तरी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा चालेल. पण आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ आहेत ते चुकूनही आपल्याला बनवायचे नाही आहेत आणि खायचेसुद्धा नाही आहेत. याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर 25 जूनला संकष्टी चतुर्थी आहे. तर ही चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी अशी म्हणतात. अत्यंत खास असा हा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे. सर्वात मोठी जी चतुर्थी आहे तर ती म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. यावर्षी ज्येष्ठ महिन्यामधील कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी तिथी ही 25 जूनला पहाटे 1:23 सुरू होणार आहे आणि 25 जूनला रात्री 11:10 संपणार आहे. त्यामुळे ह्या व्रताचा उपवास आपण 25 जूनलाच करणार आहोत. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही स्नान कराल त्यावेळेस तुम्ही थोडंसं 2 ते 3 थेंब गंगाजलचे सुद्धा टाकू शकता. त्यानंतर चिमूटभर हळद टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आणि तुम्हाला जी नेहमीची तुमची नित्य देवपूजा आहे ती करायची आहे. गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा या ठिकाणी लावायचा आहे. जर तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा दिवासुद्धा लावू शकता. तुमच्याकडे बाप्पाची मूर्ती असेल तर तिला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षता, दुर्वा, फुले अर्पण करायची आहेत. तुम्ही पूजा करताना या दिवशी लाल रंगाचे जर वस्त्र परिधान केले तर ते अतिउत्तम होईल. पूजा करत असताना, अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तसेच या व्रताचा संकल्पसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्षसुद्धा तुम्ही म्हणू शकता. गणपती बाप्पांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते. तसेच यथाशक्ती तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही गरजूंना दान करण्याचे सुद्धा या दिवशी प्रयत्न करा. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर हा जो उपवास आहे तो उपवास सोडताना तुम्हाला रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडला जातो. गणपती बाप्पाचे जे आहेत ना ते बुद्धीचे, बळाचे आणि विवेकाचे देवता आहेत. तर या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला खाणे टाळायचे आहे. चुकूनही आपल्याला या भाज्या खायच्या नाही आहेत. तर या भाज्या कोणत्या आहेत हे आपण बघूया. त्यापूर्वी तुम्ही या दिवशी कोणत्या गोष्टी खाऊ शकता हे आपण बघूया. या दिवशी तुम्हाला सात्विक अन्नपदार्थ ग्रहण करायचे आहेत. तसेच या दिवशी तुम्हाला सैंधव मीठाचे सेवन करायचे आहे. तुम्ही जर उपवास करत असाल तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला सोडियमची गरज असते आणि ही जी गरज आहे ती सैंधव मिठामधून पूर्ण होते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्हाला सैंधव मिठाचाच सेवन करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला नारळ पाणी, दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणे, रताळे, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू जे काही तुमच्याकडे सीजनल फळे आहेत ती फळे तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता. कारण आपल्या शरीराला ही पाण्याची जास्त करून गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी आपल्याला रसदार फळे आहेत ते आपल्याला फळे खायचे असतात. अशा प्रकारे या दिवशी तुम्ही फलाहार घेऊन, दूध घेऊन हा जो उपवास आहे तो करू शकता. आणि जर तुम्ही उपवास करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सात्विक अन्नपदार्थ बनवायचे आहेत. तर तुम्हाला कोणत्या भाज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये तुम्हाला चुकूनही बनवायच्या नाहीत किंवा कोणते पदार्थ आहेत ते या दिवशी तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत. तर या दिवशी तुम्हाला सूर्यफुलाच्या तेलामध्ये, सोयाबीनच्या तेलामध्ये बनवलेले जे काही अन्नपदार्थ असतात ते अन्नपदार्थ खाणे शक्यतो या दिवशी टाळायचं आहे. तसेच या दिवशी तुम्ही काळे मीठसुद्धा खाऊ नये. त्यानंतर बाहेर जे रेडीमेड ज्यूस असतात ते ज्यूससुद्धा तुम्ही या दिवशी घेणं टाळायचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे. मांसाहाराला स्पर्शसुद्धा आपल्याला या दिवशी करायचा नाही आहे. जर तुम्ही नकळतपणे या चुका करत गेलात तरीसुद्धा गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील आणि त्याचे जे दोष आहेत ते दोष आपल्याला लागतील आणि याचे जे परिणाम आहेत ते आयुष्यभर आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे अशा या ज्या क्षुल्लक चुका आहेत
ह्या क्षुल्लक चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत. तुम्ही उपवास करत असाल तर तुम्हाला उपवास सोडल्यानंतर किंवा उपवास सोडताना कांदा लसूण असलेले पदार्थ खायचे नाही आहेत. त्याचबरोबर गाजर, बीट, मुळा, फणसाचे बी या ज्या गोष्टी असतात ह्यासुद्धा तुम्हाला या दिवशी खाणं टाळायचं आहे. तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये तुम्हाला चुकूनही तुळशीचा वापर करायचा नाही आहे. तर लक्षात घ्या की मांसाहार जो आहे तो तुम्हाला संकष्ट चतुर्थीला करत असाल तर तुम्हाला ते अजिबात करायचं नाही. याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचे जे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. त्यामुळे काहीही झालं तरी चालेल, तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये मांसाहार आणायचा नाही आहे आणि ते तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे. या दिवशी अंडी, मांस, मटण, मासे अजिबात आपल्याला ग्रहण करायचं नाही आहे. सध्या बघा कसे पावसाचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे चंद्रोदय दिसत नाही बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे चंद्रोदयाची वेळ झाल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय तुम्हाला हा उपवास सोडता येणार नाही. अर्घ्य देतानाचं जे पाणी आहे ते तुमच्या पायावर पडणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. याबरोबर तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. कोणाचा अपमान करायचा नाही आहे, कोणाला वाईट बोलायचं नाही आहे, कोणाचं वाईट चिंतायचं नाही आहे. या दिवशी तुम्ही सर्वांशी प्रेमाने राहायचं आहे. इतर वेळेलासुद्धा तुम्ही कोणाचा अपमान करायचा नाही आहे, कोणाचं मन दुखावेल असं तुम्हाला वागायचं नाही आहे. जाणून बुजून एखाद्याला तुम्हाला त्रास द्यायचा नाही आहे. तर हे जे नियम आहेत हे नियम तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पाळायचे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.